नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांतीची आदल्या दिवशी जी बनवली जाते भोगीची भाजी ती कशी बनवतात ते पाहूया. तर या भाजीसाठी मी इथे गाजर घेतलेले आहेत, ऊस घेतलेला आहे बारीक चिरून, यानंतर वांगे घेतलेले आहेत छान असे चिरून, पेरू घेतलेला आहे, ओंब्या घेतलेल्या आहेत, मेथीची भाजी, थोडीशी कोथिंबीर, चंदन बटव्याची भाजी, ओले मटार घेतलेले आहेत जे की ताज्या शेंगा सध्या भेटतात मार्केटमध्ये, त्याच्या बिया येतात. यानंतर हरभरे घेतलेले आहेत, ओले हरभरे. यानंतर तीळ घेतलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो, तर आपण हे सर्व सामान मस्त असं चिरून बारीक चिरून घ्यायचं आहे. यानंतर मी ओले मटार, ओले हरभरे आणि तीळ छान असे भाजून घेणार आहे. छान असे भाजून होत आहेत हे. तर आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे, ज्याने भाजी आपली मिळून येणार आहे. त्याच्यात आपण कुटाचा वगैरे यूज करणार नाहीत. तर बघा, हे माझं मिश्रण तयार झालेलं आहे. यानंतर भाजीसाठी आपण तयारी करूया. तर भाजीसाठी इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. यानंतर मस्त मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकायचे आहेत, मस्त तडतडले तर जिरे मोहरी. यानंतर लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. तर पेस्ट ही छान अशी परतून घ्यायची आहे. तर बघा, तर पेस्ट छान परतल्यानंतर आपण जे सर्व सामान घेतलंय वाहनाचं म्हणजे भाजीसाठी, ते सर्व टाकायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, स्वच्छ धुवून येतं मी सामान टाकलेलं आहे. यात मी सर्व दिसतंय, गाजर आहे, ओंब्या आहेत, बोरं आहेत, ठीक आहे, थोडंसं कोबी घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे. तर हे सर्व सामान आपण मस्त परतून घ्यायचंय. तर छान असं सामान आपलं परतलं आहे हे. याच्यात आपण काय करू, माझा घरचा मसाला काळं तिखट टाकायचं आहे. तर मी इथे 2 चम्मच काळं तिखट टाकलेलं आहे. यानंतर हळद टाकायची आहे. चिमूटभर हळद टाकली तरी चालते. चिमूटभर हळद टाकूया, ठीक आहे. तर छान असं हे पण परतून घेऊया. बघा, भाजी आपली छान अशी कलर आलेला आहे. आणि यानंतर जे आपण वाटण तयार केलं ना, वाटाण्याचं, ओल्या हरभऱ्याचं, तिळाचं, ते सर्व आपण यात टाकून द्यायचं आहे. तर याने आपली भाजी आहे ना अशी एकदम एकजीव होते आणि मस्त लागते, खूप खमंग अशी वेगळी चव असते. नक्की ट्राय करून पहा. यानंतर मी पाणी टाकत आहे. तर पाणी गरम करून टाकलं तरी चालतं आणि साधं पण टाकलं तरी चालतं. तर मी साधं पाणी टाकत आहे इथे. तर बघा, भाजी आपली छान अशी आता हे घ्यायची आहे. तर यासाठी आपल्याला एक साधारणतः 10 मिनिटं तरी लागतील भाजी शिजण्यासाठी. तर 10 मिनिटानंतर बघूया आपण आपली भाजी छान अशी शिजेल. तर भाजीला मस्त अशी वाफ येत आहे. थोडा वेळ लागतो पण छान भाजी अशी खूप छान लागते. 10 मिनिटानंतर बघा, मस्त उकळे फुटायला लागलेल्या आहेत भाजीला. तर भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी. आणि ही भाजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे. खूप छान लागते, अप्रतिम. मी इथे राळ्याचा भात पण केलेला आहे, कारण राळ्याचा भात